मला फार कौतुक वाटतं. त्याचं कारण सांगतो. माझा धंदा शिकवण्याचा होता, तुम्हाला माहितीच आहे. तर काय व्हायचं, माझं कॉलेज सकाळी 7:30 असायचं. माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुतेक नोकरी करणारी असायची. रात्री 7:30-8 वाजता घरी जायचं. प्रपंच असायचं काही लोकांना. जेवण खाण सवयी पूर्ण 11 वाजायचे. सकाळी 7:30 पुन्हा हजर. तर काय व्हायचं, एका वेळेला पोर्शन राहायचा, थोडस राहायचा. तर मी काय म्हणे, दुपारी शक्यच नाही, मी शनिवार रविवार जात नसे. शनिवारी यायचं, रविवारचं काय आपलं निरूपण असायचं, त्यामुळे मी जात नसे. तर म्हणलं भाऊ तुम्ही 7 वाजता जे याल 7:30च्या ऐवजी, तर म्हणलं आपण बघू. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 7:30ला येणारे सुद्धा 7 वाजता यायचे बरोबर. बरं, मला ऐकत नाही. तसं मला असं वाटलं, आपण 8 वाजता यांना बोलवलेलं आहे, तर म्हणलं आजचं ऑडियन्स थोडस कमी असेल, पण आहे तसं आहे बरोबर. म्हणजे याचा अर्थ सांगतो आपल्याला. तो अर्थ काय होता, सर परीक्षेला काय येईल ते सांगतात ना. मुख्यत्वे मी आमचं शिकवणं म्हणजे परीक्षेपुरतं. बा हे प्रश्न आले होते, ते काय आमच्या ते छापलेलंच असतं. आमच्या युनिव्हर्सिटीला आमच्या वर्षी आमचा प्रश्न आला, आमच्या ते मी सगळं डिस्कस करायचं वर्गामध्ये. तेव्हा तुमचं हे ज्ञानेश्वर महाराजांचं प्रेम पाहून मला फार कौतुक वाटतं. आणि हे उपयोगी पडेल बरं जीवनामध्ये, दुसरं काही उपयोगी पडणार नाही तुम्हाला. बरं, आता 2 गोष्टी सांगतो. हे पहिलं झालं. दुसरं, ज्यांच्या नावाने आपण आज लवकर आलो हे कोण होते, अगदी थोडक्यात सांगतो आपल्याला. काय असतं, आपण ज्यांचे होतो म्हणजे ज्या सद्गुरूचे, त्या परंपरेमध्ये जे अतिशय तयार झालेले लोक असतात ते आपल्याला आदर्श असतात. उदाहरणार्थ रामकृष्णांचे घ्या. रामकृष्णांचे विवेकानंद हे खरे म्हणजे ज्युनियर बरं का. बाकीचे त्यांच्या आधी आलेले रामकृष्णांच्याकडे होते, पण हे पुढारी बनले. पुढारी म्हणजे त्यांची जागाच यांनी घेतली म्हणा ना तुम्ही, अशी स्थिती. अहो ते नाग महाशय म्हणून होते, त्यांचे शिष्य. कोणाचे, रामकृष्णांचे. प्रापंचिक होते. तो म्हणजे महात्मा असतो. सहज आठवलं म्हणून 1-2 गोष्टी सांगतो आपल्याला. रामकृष्ण आजारी असतात, शिष्य काय असतो हे मला सांगायचं. तेव्हा त्यांना आवळा खावा अशी इच्छा झाली रामकृष्णांना. आवळ्याचं काही सीझन नव्हता, पण कलकत्त्यामध्ये बागा पुष्कळ. तेव्हा 3-4 शिष्यांनी सगळ्या बागा शोधल्या, कुठे आवळा नाही. नाग काय म्हणाले, नाग आड नाव त्यांचं. रामकृष्णांनी मागितलाय ना, मिळायला पाहिजे आवळा. आणि एका बागेमध्ये झाडावर 1 आवळा होता, तो त्यांनी आणला. काय निष्ठा असेल मला सांगा गुरुवरती. आणि तुम्हा आम्हाला नाम देऊन सुद्धा त्याच्यावर शंका घालतो आपण. म्हणजे आपण बघा काय अवस्था असते. दुसरं त्यांचं एक सांगतो, ते शांती ब्रह्म म्हणून प्रसिद्ध होते, अतिशय शांत. त्यामुळे एक माणूस त्यांच्याकडे आला आणि रामकृष्णांची निंदा करू लागला. रामकृष्णाला वेगच म्हणत असत पहिल्यांदा. बरं, त्यांच्या त्या अवस्था यायच्या, कोणाला कळतंय काय आहे. तेव्हा हे काय म्हणाले त्याला, यांच्या घरी. बरं, हे काय म्हणाले, अरे कशाला त्यांची निंदा करतोस, माझी निंदा कर नव्हतो, त्यांची निंदा कशाला. तू काय ऐके ना बघा. हा शांतीब्रह्म नाग हा थोड्या वेळाने उठले. आता म्हणले गप्प नाही तर जोड्याने मारीन म्हणाले. तरी तो बोलू लागला. तेव्हा त्याचा जोडा घेऊन त्याला मारलं, त्याने नाकळून दिलं. यांना जोडा नव्हताच, गरीबीच होती. बरं बघा. तेव्हा पण पुढारी पण विवेकानंदांच्याकडे आलं. जगामध्ये आदर्श हाच झाला की नाही, असं नाही. तसे महाराजांच्या परंपरेत त्यांचे कल्याण शिष्य म्हणून ब्रह्मानंद होते. हे कर्नाटकी खरे मूळचे बरे का. ते अतिशय विद्वान, म्हणजे इतकी विलक्षण बुद्धिमत्ता होती की ते इथले ते षटशास्त्र म्हणजे 6 सिस्टम्स ऑफ फिलॉसॉफी, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, त्याला षट दर्शन असं म्हणतात.
त्यात पारंगत झाले. पुढे विद्या पुरी होईना, आणखी शिकायचं म्हणून ते बनारसला गेले. बुद्धीचं सांगतोय आपल्याला. तिथे कृष्णानंद सरस्वती नावाचे एक आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीचे वेदांती होते. त्यांच्याकडे राहिले मठामध्ये. भिक्षा मागून खायचं आणि मठामध्ये राहायचं. 9 महिन्यामध्ये प्रस्थानत्रय शांकर भाष्याचं म्हणजे ब्रह्मसूत्र भाष्य, नंतर गीता भाष्य आणि दशोपनिषद भाष्य सगळं तयार. ते म्हणले माझ्याजवळची विद्या संपली म्हणल्या. कृष्णानंद म्हणाले बरं का. असा हा विद्वान माणूस. त्यांची इच्छा काय होती, मला मारुती सारखा गुरु पाहिजे. त्या कर्नाटकामध्ये एक व्यंकटापूर म्हणून गाव आहे, गदगून जवळ आहे ते. तिथे दगडामधून देव साकार होतोय. हे काय ऐकून नव्हे, या परवाच्या गणपतीसारखं नाही आहे, ते लक्षात ठेवा. मी पाहिलेलं आहे, 2-4 वर्षांनी पाहिलेलं आहे. असं वर्षावर्षांनी अहो काय ती व्यंकोबाची मूर्ती त्या दगडातून येते बघा. तिथे तपश्चर्या करीत असत आणि देवाला म्हणे की मला बुवा मारुती सारखा गुरु पाहिजे. आणि त्यांनी दृष्टांत दिला की तुझा गुरु उत्तरेमध्ये आहे. तेव्हा हे इंदूरला गेले होते. त्यांचं काय घ्यायचं ते सांगतो मी आपल्याला, आमचा आदर्श का. तेव्हा तिथे भैयासाहेब मोडक म्हणून एक ग्रस्त होते. त्यांच्याकडे उतरले. ते सावकार होते, इंदूरच्या होळकरांचे सावकार. त्यांची संपत्ती इतकी होती त्या काळात, बँका बिंका अशा आहे नव्हत्या. तर तळघरामध्ये कर्टाच्या पिशव्यामध्ये रुपये भरलेले असत आणि ते त्यांनी यांना द्यायचे सरकारला. असं ते श्रीमंत. तेव्हा महाराज तिथे होते. तेव्हा एक दिवशी सकाळी भैयासाहेब निघाले. ते म्हणले कुठे जाता. तर म्हणले इथे एक सत्पुरुष आलेले आहेत, त्यांच्या दर्शनाला मी जातो. तर म्हणले मी येऊ का. चला म्हणाले. त्यांचं नाव त्यावेळेला अनंत शास्त्री असं होतं. या म्हणाले. गेले. तेव्हा काय झालं, महाराजांचं काम म्हणजे विचित्र होतं. सगळे बायका मुलं म्हातारे कोतारे आणि सगळ्या प्रपंचाच्या गोष्टी बरं का. हे कर्नाटकी लोक तसे फार हे आहे ना, म्हणजे जुन्या पण सनातनी, हे शास्त्र शिकलेले सनातनी वेदांती संन्यासी. त्यांची इच्छाच होती संन्यास घ्यावा म्हणून. तेव्हा त्यांनी पाहिलेले हा कसला साधू बायकापुरुषी गप्पा ठोकतोय, मुलांची मिठाई वाटते, अमकं करतोय, हा कसला साधू. तर ते कोपऱ्यात बसले होते आणि हे अर्धा पाऊण तास झाल्यावर मनात आलं की आपण जावं. त्यांच्या मनात आल्याबरोबर महाराज म्हणजे अहो कोण आलं हे म्हणले काय कळेल का. त्यांच्या मनात आल्याबरोबर की आपण कोण काय, मी शास्त्री. अरे म्हणले तुम्ही कोणाला, मी गांभीर माणूस म्हणाले वगैरे. पण हे गेले. पुन्हा दुसऱ्या दिवशी निघाल्यावर बाहेर निघाल्यावर मी येऊ का. या म्हणाले माझी काय हरकत या. आणि यांनी असं ठरवलं की यांना काय मन कवडेपणा आहे का, अंतर्ज्ञान आहे का, असं म्हणून बसले. बसल्यानंतर त्याने असं ठरवलं की माझ्या मनात आलं आणि जर महाराजांनी ओळखलं जायचं माझ्या तर साधू आहे बरं का. म्हणून पुन्हा तोच प्रकार, नवीन काहीच नाही. महाराजांचं असं असे दिवसभर ते बोलत असत तर कृतकोटी सारखा महाविद्वान म्हणाला की दिवसभर असं वाटेल प्रपंचाच्या गोष्टी बोलतायत. रात्री ते काय बोलायचा विचार करायला लागला तर सगळं अध्यात्म दिसत त्यामध्ये, असं ते म्हणा. असू द्या. पुन्हा असं झालं अर्धा पाऊण तास झाल्यावर ते काय काळचा आज पुन्हा प्रकार. तेव्हा निघाल्याबरोबर महाराज म्हणजे या शास्त्री या म्हणाले बरं का. हा दुसऱ्या दिवसाचा प्रकार. मग यांनी काय ठरवलं हे खरोखरच यांना कळतं का ठरवायला. तिसऱ्या दिवशी असं करायचं म्हणले. कोण आनंद शास्त्री म्हणाले मनाशी आपण जायचं आणि दारातूनच म्हणायचं की महाराज मी येतो, तुम्हाला जायचं आहे बरं का. परीक्षा केली. आता ती परीक्षा काय काय सत्पुरुष काय असतं सगळं. तेव्हा ते निघाले भैयासाहेबांच्या बरोबर आणि महाराज दारात उभे बरं का. अरे वा म्हणले शास्त्री बाबा या, मला आज वाड्यामध्ये जायचे म्हणजे राजवाड्यामध्ये, क्षमा करा म्हणाले. झालं याला क्रायसिस म्हणतात. आणि पाया पडले. पायावर डोकं ठेवलं. उठे ना. शास्त्री बाबा हे काय तुम्ही काय करतात.
तेव्हा ते म्हणाले माझी विद्या माझं नुकसान करते, ही विद्या आपण घ्या. आपण घेतली असं म्हणत ते डोकं उचलेन. महाराजांचे ते नाटक सत्पुरुषात माहिती, अहो मी अडाणी आहे, मी आमकाय, मी चमकाय, तुम्ही काय करताय, तुमची कीर्ती काय. ते काही नाही म्हणाले, माझी विद्या घेतली असं म्हणा म्हणजे मी डोकं उचलतो. आणि काय बघा योग, घेतली म्हणाले आणि उचललं आणि त्यांना आलिंगन दिलं. बरं का, सांगण्याची गोष्ट पुढे आहे. मी काय सांगतोय तुम्हाला, ब्रह्मानंद महाराजांची स्तुती करीत नाहीये मी, आपण काय घ्यायचं सांगतोय. बरं का, ज्याने माझं जीवन सार्थक झालं, ज्यांचं ऐकून नुसतं पाहिलं नाहीच मी त्यांना. कारण 1918 साली गेले मी, त्यावेळेला 9-10 वर्षाचा होतो, मला काय माहिती. आणि आम्ही तिकडे मोगलाई मध्ये. तेव्हा सांगायची हिंमत अशी, त्याने पुढे ते मग नाम घेतलंच त्यांच्याकडून. बरं का, महाराज म्हणले मी विद्या घेतली, उठले, नाम दिल्यानंतर हे नामस्मरण करू लागले. तयार झाले. तयार म्हणजे असं सांगतो आपल्याला, कर्नाटकामध्ये अजून सुद्धा विद्या चांगली आहे, संस्कृत विद्या. तेव्हा हे बेलगडी म्हणून एक खेड आहे, तिथे त्याने रामाची स्थापना केली. आणि राम त्रिभुवन सुंदर आहे तिथला, फार अप्रतिम आहे मूर्ती आहे गेली, ब्रह्मानंद महाराजांनी स्थापन केलेली. तेव्हा हे तिथल्या एका शेतामध्ये जप करीत असत. तर काही विद्वान त्यांच्याकडे गेले आणि काही शंका शास्त्रीय विचारू लागले. तेव्हा त्यांनी मौन होतं, नाम घ्यायचे. एक केळीचं पान घेतलं, त्यावरती काडीने लिहिलं की माझी जिव्हा मी राम नामाला विकलेली आहे, मी त्या भानगडीत पडणार नाही, तुम्ही ह्या भानगडीत पडू नका. याचं महत्व मला कळलंच नव्हतं. माझ्या मुलाने मला सांगितलं. मुलाची तारीफ नाही, अहो तो कॉमर्सचा ना, आम्ही आपले फिलॉसॉफीचे. कॉमर्स म्हणजे व्यापार नाही का, तो विकणे शब्द हा कॉमर्सचा आहे नाही का. तेव्हा तो म्हणलं बाबा याचा अर्थ असा आहे की माझ्या जिव्हेवर माझी मालकी नाही. विकणं म्हणजे काय, दिलं की तुम्ही नाही का. काय ब्रह्मानंद महाराजांचं असेल. पुढे काय झालं, हे ते तयार झाले वगैरे वगैरे. तेव्हा एकदा दसऱ्याच्या दिवशी ते व्यंकोबाच्या तिथे राहायचे. ते की नाही दसऱ्याचा उत्सव करीत आणि मिठाई वाटीत. तर गावोगाव फिरून हे आणीत खवा, आणि तो घरी तिथे तो भाजून त्याचे पेढे करीत. तर पेढे करताना ते 3-4 माणसं बसत आणि त्याचे पेढे करायचे. म्हणजे ते का आता काही छाप नसतं, गोळा करायचा आणि तो असा दाबायचा. तेव्हा यांचे पुतणे भीमराव म्हणून होते गारगोळी, ते बसले होते 2-4 माणसं असे. ते गाडवी आप्पा म्हणून होते, कर्नाटकी माणसं, शिराटीचे. तेव्हा काय झालं, ब्रह्मा त्यांचे पुतणे ते वकील होते, शेजारी बसले होते. तर महाराजांच्या गोष्टी सांगत असताना ते पेढा दाबायचे आणि परातीत टाकायचे. त्याच्यावरती श्रीराम ही अक्षरं यायची दाबला की. ह्या काही त्या गणपतीच्या दूध पिण्यासारख्या गोष्टी नव्हेत बरं, या प्रत्यक्ष पाहिलेल्या. त्यांनी ते पाहिलं तर यांच्या लक्षात आलं ते पाहिलं. तेव्हा ते जरा बोलण्यात जरा हे असत, काय रांडीचे काय पाहतोस रे म्हणाले. आणि काय म्हणाले, महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं केलंय म्हणाले, असं बोलले. बरं का, म्हणजे काय असेल, जे नाम महाराजांच्या शरीरातून महादेव चिंतामणी केळकरांना ऐकू आलं, नरसुपंताचे वडील बंधू, त्या महाराजांच्या सारखं मला महाराजांनी केलंय, अगदी आपल्यासारखं केलंय म्हणाले. सांगायची गंमत पुढे अशी आहे. तर तिथे एक विरूपाक्षराव म्हणून ग्रस्त असतात, तेही वकीलच होते शिराटीला. त्यांच्याकडे आम्ही गेलो असताना त्यांचे वडील ते आडवी आप्पा म्हणून सांगितले. हे नावं कर्नाटकी आहेत ना, आपल्याला आडवी आप्पा म्हणजे वाटतं देशाला आडवं काय आहे कोणा ठेव बरं का. तेव्हा ते काय म्हणाले, त्यांनी ब्रह्मानंद महाराजांना विचारलं, पण या आडवी आप्पांनी, किंवा तुम्ही महाराजांच्यावरून काय गुण घेतलात. दोस्ती होती, काय गुण घेतला. आणि नेहमी ध्यानात ठेवा, अध्यात्म हे असं आहे, सामायिक घरच्या माणसांना सुद्धा कळत नाही. टिळकांची अवस्था काय होती की त्यांच्या मुलांना कळली का मला सांगा. 24 तास सहवास असताना काय पुरुष हो त्याची कळली का, अशापैकी असतं ते या अध्यात्मा बाबतीत. बरं का,
तेव्हा ते म्हणाले, महाराजांच्याकडून मी अखंड प्रसन्नता शिकलो. मला एकदम त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांची ओळीची आठवण झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तिसऱ्या अध्यायात असं, तिसऱ्याच अध्यायात की अमृताचा निर्झरू, ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं, अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तयाचा तयासी क्षुधे तृषेचा अडदरू काहीच नाही. ज्याला जठर रस येतो आहे बरं का, त्याला क्षुधे म्हणजे आज भूक नाही लागली कधी आहे का म्हणाले. तस अखंड प्रसन्नता. अखंड प्रसन्नता म्हणजे काय, आपली प्रसन्नता 2-3 गोष्टी जाते. एक काळजी किंवा भीती किंवा आपलं वेडं वाकडं वागणं, उभे कोणाला काहीतरी बोललं, काय झालं, भांडले बरं का, म्हणून प्रसन्नता जाते. तेव्हा त्यांना पुढे विचारलं आडवी अप्पानी की अहो प्रसन्नता टिकायची कशी, तर म्हणजे तक्रार बंद केली की टिकली म्हणाले. काय ब्रह्मान महाराज सांगितलंय बघा, दिसत तक्रार नाही म्हणाले बरं का. तो म्हणला अहो व्यवहारात तो शेतकरी, व्यवहारात तसं म्हणला तक्रार केल्याशिवाय कसं राहिले, केल्याशिवाय तक्रार करावी, पण तक्रार म्हणून करू नये. अरे तुझं बोलणं बरोबर सांगणं किंवा करणं बरं नाही असं सांगण्याकरता करावी. आपली मी पण आपला त्यात नसावं म्हणाले बरं का. तो म्हणला तरी पण काय हो, कसं करावं. अरे याला सोपा उपाय म्हणाले, नामाची जर आठवण ठेवली सारखी तर म्हणले महाराज त्याच्या मागे आहे ती जाणीव राहते आणि मग म्हणले तक्रार बंद होते. ही पहिली गोष्ट. मी याचा अभ्यास करतोय, मला साधलं असं नाही, पण समाधान राहते यात शंका नाही. अखंड प्रसन्नता आहे ती. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या ओळीत म्हटलेलं आहे, संसार दुःख लागणे त्याचे संसार दुःखच नाही म्हणले त्याला, जो अखंड प्रसन्न राहत होतो नाही का. हे शेवटचं त्यांचं सांगायचं म्हणजे त्यांचं काय सांगू तुम्हाला. त्यांचं ते मोठं मंदिर बांधलेलं आहे व्यंकोबाचं. तिथे सगळीकडे प्रत्येक खोलीवर, प्रत्येक हॉलवर श्री ब्रह्मचैतन्य प्रसन्न. कोण ब्रह्म, कोणाला माहितीये कोण होते महाराज हे कर्नाटकातले. हे त्यांना विचारले की हे काय, तर ते म्हणाले की महाराज म्हणाले फार वस्ताद आहेत, आपल्याकडे आलेल्या माणसाला गिळून टाकतात, बळी घेतात म्हणाले. तसं महाराजांनी केलंय. म्हणजे मीपणा. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही ध्यानात ठेवा, ज्ञानाची लक्षणं सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी आणि भगवंतांनी अमानित्व पहिला गुण सांगितला ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगताना त्याची जे दृष्टांत दिलेला आहे, नंबर 1 म्हणाले, एक अतिशय विद्वान माणूस आहे. कोणासारखा, बृहस्पती सारखा. बृहस्पती हा इंद्रसभेतला विद्वान आहे, त्याच्यासारखी विद्वत्ता आहे. पण म्हणाले ती असून सुद्धा आपल्याकडे मोठेपण येईल म्हणून वेड्यासारखा वागतो. अर्जुना तिथे ज्ञान आहे असं समज. बृहस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, मी तरी कमीच सांगितलं, सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माझी दडे महिमे भेणे, मोठेपणा अंगी येईल. आणखी एक दृष्टांत म्हणाले, एक गाभण हरिणी आहे. आधी हरिणी किती ती चंचलन अशी नाजूक अशी असते, भित्री असते. ती गर्भवती आहे आणि जाळ्यात सापडली आहे. जाळ्यात सापडली आहे जंगलामध्ये आणि तो पारधी येऊ लागलेला आहे. तर तिच्या हृदयाची धडधड जशी होते तसं मान येऊ लागला असताना अर्जुना ज्याला अस्वस्थ होतं तिथे ज्ञान आहे असं सांग. आणि हे ब्रह्मानंद महाराजांनी साधलं. महाराज मला म्हणालेले आहेत की बाकीचे दोष हे लघवीतल्या साखरेसारखे आहेत. परमार्थाच्या दृष्टीनं मोठेपणा हा रक्तातली साखर आहे, कळत नाही आणि शरीर पोखरून टाकतो म्हणाले. मोठमोठे लोक त्याला हे होतात. म्हणून अतिशय लीनता पाहिजे, अतिशय लीनता. किंवा गांधींचं फार वाक्य सुरेख आहे, ट्रूथ म्हणायचे नाही, सत्य.
यू मस्ट रिड्यूस युअर सेल्फ टू ए पार्टिकल ऑफ डस्ट, यू मस्ट बिकम ए झिरो, तर तुम्हाला सत्याचं दर्शन आहे. किती बरोबर आहे बघा, नाही? काय कठीण आहे रे बाबा. हा, आणि मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हा अमुका ऐशी नोहावे सेची लोका. आपली अवस्था अशी झाली पाहिजे, हा अमुक आहे याची कोणाला आठवणच राहत नाही. हा, काय असेल बघा. अहो, साध्या व्यवहारात एखाद्या समारंभाला तुम्ही गेलात आणि या असं कोणी म्हणलं की काय हो म्हणलं, मला कोणी, ते व्यवहारात ठीक आहे हो, पण साधकांनी आधी जाऊ नये, मूर्खपणा करू नये. समारंभात गेला तर हे शिकावं किती अपमान होतोय, आणि अपमान गिळणं म्हणजे क्विनींच्या पेक्षा कडू आहे रे बाबा, यात शंका नाही. किंबहुना गिळल्याचं सारखे आठवण राहते, नाही? असं आहे. सांगण्याचा हेतू लक्षात आला असेल. हे ते ब्रह्मानंद महाराज होते, त्यांची ती समाधी ते काय त्या सर्व पितरी अमावस्या, बरं का. त्यांच्या बरोबर ते सांगलीला होते. तर सांगलीला एक हरदास मास्तर म्हणून होते. मास्तर लोक किती खरं हुशार असतात, शंका नाही हो, बरोबर आहे. म्हणजे बहुज्ञानी असतात, बहुश्रुत असे. ते हरिपंत मास्तर प्रायमरी रिटायर झाले, फार सज्जन माणूस. हरदास त्यांचं आडनाव, हरिपंत हरदास. त्यांच्या घरी होते ब्रह्मानंद महाराज. चल म्हणाले त्या गावी कागवाड म्हणून तिथे गेले. तर ते काय म्हणले, हरिपंत मास्तर उद्या माझ्या बापाचं श्राद्ध आहे, ते करून मग मी येत तुमच्यावर. आधी माझं श्राद्ध करून मग त्याच्या बापाचं कर म्हणाले. आणि ते आले आणि अमावास्येच्या दिवशी गेले. सकाळी देह ठेवला काय, बरं का. आणि सांगितलं होतं आधी, मी ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचारी म्हणून मला जाळायचं नसतं. ते एक ताटीसारखं करून त्याला 4 मडकी बांधायची आणि प्लेटच्या ठेवून ते डोहामध्ये सोडायचं. ते कृष्णा नदीत सोडलं. एक शेवटची गोष्ट सांगतो त्यांची. ते पूर्वीच्या पठडीत वाढलेले, तेव्हा त्यांची इच्छा अशी होती की संन्यास घ्यावा, बरं का. मग महाराजांचं इकडे आले, मग हे झाल्यानंतर संन्यास घ्यायचं संपलं. तेव्हा त्यांना विचारलं त्यांच्या पुतण्याने की मग तुम्ही संन्यास घ्यायचं काका म्हणत होता, आता काय? ते काय म्हणाले, आपण शिकण्यासारखं आहे की म्हणले, अरे जो आपल्याला संन्यास देतो त्याला पायावर डोकं ते ठेवावं लागतं, त्याच्या पायावर डोकं ठेवावं लागतं. अरे हे डोकं महाराजांच्या पायावर ठेवलंय, आता त्याच्या पायावर ठेवायला कुठे उठलाय, म्हणून मी संन्यास घेत नाही. काय निष्ठा असते बघा. पतिव्रतेसारखंच ना, याच्यापर्यंत का दुसरा पुरुषच नाही तिला जगामध्ये. तसं म्हणून त्यातलं एक अमेंडमेंट सांगून ठेवतो. समजा तुम्हाला गुरु नाही आहे तर भगवंताला गुरु करावा. अरे तो जगद्गुरु आहे ना, परमात्मा जगद्गुरु आहे, आणि त्याला गुरु करावा आणि सांगावं की तू तर काय बुवा असंच आहे, आम्हाला काय देश नाही, तर माझा जो कोणी आहे तो मला आणून देतो आणि बरोबर तुम्हाला येईल, तू लक्षात ठेवा. आता असल्यामुळे बरं. आता दुसरी गोष्ट असं, 8वा अध्याय जेव्हा आपण सुरू केला, आता मी विषयावर येतोय. 8वा अध्याय जेव्हा आपण सुरू केला त्यावेळेला एक प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. ती तुम्हाला लक्षात आहे ना, की खरं काय कारण नव्हतं. अर्जुनाने प्रश्न विचारले, किम तद ब्रह्म किम अध्यात्म. सरळ उत्तर द्यायला काय हरकत होती भगवंताला, तर भगवंतांनी दिलंच उत्तर. ज्ञानेश्वर महाराजांना अर्जुनाची श्रोता म्हणून विनंती आपलं स्तुती करायचं काय कारण होतं, बरं का. मी पुष्कळ वेळा वाचलं बघा, ते किती टीका पाहिल्या मोठे मोठे विद्वान लोकांच्या सगळ्यांच्या, याचं उत्तर कुठे मिळे ना हो. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय, गीतेची पदपद जी आहे ती मी समजून सांगितलेली आहे. त्याच्यावरती विद्वान लोक काय म्हणतात, हे असं म्हणलंय तरी काय तसं केलं नाही यांनी, चूक आहे ही आमची अक्कल त्यांच्यावर लादण्यासाठी नाही आहे सर. त्या म्हणलं आहे का असं, इथे अर्जुनाची स्तुती करायचं कारण काय होतं तुमच्या लक्षात असेल ना. पण म्हणले अर्जुनाचं प्रेम इतकं भगवंतावर, आणि त्याही पेक्षा भगवंताचं प्रेम अर्जुनावर. आणि दृष्टांत काय दिलाय की एक पोर पिताच निजलं, तर त्या पोराची जी भूक आहे ती आईला लागते आणि मग त्याला उठून पाजते.
तसं अर्जुनाचं झालं म्हणाले. भगवंतालाच त्याला राहावे ना, आणि म्हणजे त्याला त्यांनी सांगितलं, अरे ही काय भानगड आहे ही? ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगायचं काही कारण नव्हतं. सरळ तत्वज्ञान आहे. अध्यात्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय सांगतो. त्याच उत्तर मिळालं बघा. त्याचं असं आहे की त्याने पुढे श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे भगवंताने, बरं का, देही देहभृतांवर असा शब्द प्रयोग केलेला आहे. सांगताना अध्यात्म सांगताना आधी दैव, आधी भूत आणि अध्यात्म, देही देहभृतांवर, देहामध्ये हा आधी यज्ञ आहे असं अर्जुनाला काय म्हणाले? देहभृतांवर, वर म्हणजे श्रेष्ठ, आणि देहभृत म्हणजे देहधारण करणारा. अर्जुनाला सगळ्या ठिकाणी हे विशेषण लावलेलं नाही. देहामध्ये राहणारे जे जीव आहेत, धारण करणारे, त्यामध्ये तू श्रेष्ठ आहेस. याचं कारण काय? याचं कारण असं आहे, आम्हाला काय आपलं सत्पुरुष जे सांगतात तेच आठवतं. भटजी बापू काय म्हणायचे, केव्हा सांगितलं, पांगारकर एकदा आले त्यांच्याकडे. ते काय झालं, ज्यांच्याकडे पांगारकर उतरले होते त्यांच्या वाड्यात आम्ही राहत होतो. माझं वय 12-13 वर्षाचं असेल. तेव्हा त्यांच्या घरी मोटार गाडी होती, जोशी वकील म्हणून त्यावेळेचे प्रसिद्ध तिथले वकील. तेव्हा त्यांनी पांगारकरांना मोटारीमधून तिकडे नेले. तर त्यांची 2 मुलं होती, त्याबरोबर आमचं लटांबळ आम्ही गेलो त्याच्याबरोबर. बरं, हर तास 1.5 तास बसले ते पांगारकर. सांगण्यात हे पुढे आहे. तेव्हा ते बोलताना काय म्हणाले पांगारकरांना, तुम्ही जगावर केवढे उपकार करता. त्या काळचे पांगारकर अतिशय प्रसिद्ध हे होते, निरूपणकार. तास-तासभर गुंगून टाकायचे प्रेमामध्ये. तेव्हा भटजी बापू काय म्हणाले त्यांना, हे तुमचे उपकार भगवंताजवळ रुजू आहे. कारण म्हणाले सगळं ऐकायला मिळेल. भगवंताचं प्रेम सांगणारा क्वचित आहे, आणि ते ऐकण्याची ज्याची इच्छा आहे त्याचा जन्म सार्थक आहे. देही देह प्रताप म्हणजे मला भगवंताचं प्रेम कोणी सांगावं अशी ज्याच्या मनात इच्छा आहे तो कुलश्रेष्ठ आहे. आपण म्हणतो ना श्रीमंत घरचं आहे, मी ते गमतीनं म्हणतो ना, या सिनेमामध्ये खानदान की इज्जत, बरं का आहे ना असं, खानदान की इज्जत. तर खानदान की इज्जत म्हणजे त्या उत्तम कुलामध्ये आलेला, पैशानी श्रेष्ठ, श्रीमंताच्या घरी पैशानी श्रेष्ठ, विद्वानाच्या घरी आला विद्वत त्यामुळे श्रेष्ठ. म्हणजे श्रेष्ठ पण देहाला कितीतरी तऱ्हेने येतं. अधिकारी झाला, मिनिस्टर झाला, आलं केव्हा श्रेष्ठ. पण अर्जुनाचं ते नव्हतं. अर्जुनाला सारखी तहान, पहा ना ते दृष्टांत की तो मूल ते पिता पिता निजलंय. म्हणजे अर्जुन कंटाळला की काय कोणाला ठेवू, पण ऐकतोय ना, मी सांगतो की त्याला प्रेम आहे, ऐकतोय ना, म्हणून तो श्रेष्ठ आहे. आणि हे श्रेष्ठ पण सांगण्याकरता ही प्रस्तावना आहे. मला इतकं समाधान झालं सांगतो तुम्हाला की वा रे वा, काय ज्ञानेश्वर महाराजांचं चातुर्य आहे. नाही तर इथे ह्या 8व्या आयत्यात घालण्याचं काय कारण होतं, नाही का? ते कधीही वाया उगीच बोलणार नाही, त्याच्यामध्ये अर्थ असलाच पाहिजे ना. आता विषय सांगतो, अर्धा तास गेला खरा याच्यामध्ये, परंतु आपलं कसं आहे, आपलं बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. आपला वेदांत सगळ्या व्यवहारात आला पाहिजे, नाही का? त्या दृष्टीनं मी सांगतो आपल्याला. जसं ही सवय काय आहे, जसं आम्ही शिकवताना परीक्षेला काय येईल ते बघा, बरं का? तशापैकी आहे माझं म्हणणं, आपलं नित्याचं जीवन सुधारलं पाहिजे, नाही का? नाही तर काय वेदांत काय हो, तुम्हाला सांगतो मी त्या चक्रातच 30 वर्ष काढलेली आहेत. अरे बाप रे, इतकी ते गुंतागुंत बुद्धीची आहे की बोलायची सोय नाही, आणि निर्णय कशाचं काहीच नाही पुढे, बरं का? अशापैकी स्थिती आहे. ते एक लवंदे म्हणून इथे फार मोठे प्रसिद्ध प्रोफेसर आहेत, अजून आहेत ते, आता पण आधी विकलांग झाले आहेत म्हणतात, विल्सन कॉलेजमध्ये, आणि अतिशय बुद्धिमान प्रोफेसर होते, फार बुद्धिमान माणूस, बरं का? त्याने मला एक प्रश्न विचारला की म्हणजे स्वामी
अहो म्हणलं काय स्वामीगण काय? ते म्हणले तुम्ही अद्वैती का द्वैती? म्हणजे तुमच्याशी बोलताना द्वैती आणि म्हणणं घरी गेल्यावर अद्वैती. ते काय म्हणले आम्हाला तरी खरं बरोबर आहे म्हणले, तुम्ही शंकराचार्याचे नाही असंच बोलणार म्हणले तुम्ही, कारण शंकराचार्य वादायला प्रसिद्ध ना. तुम्ही काय सांगण्यात येतो काय कसलं वाईट ना अद्वैत. आज माझ्या जीवनात माझं प्रेम भगवंताचं कसं वाढेल हे सांगणारा पाहिजे, ती दृष्टी ठेवून मी सांगतोय आपल्याला बरं का. तेव्हा आपण आधी भूत, आधी दैव आणि आधी यज्ञापर्यंत आलो. आता निराळ्यापणे तुम्हाला आणखी सांगतोय.